नमस्कार. आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठे अपडेट या व्हिडिओमध्ये आपणासाठी घेऊन आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणी, खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी. कारण की आता जुलै हप्त्याची वाट सगळ्या लाडक्या बहिणी बघत आहेत. तर सर्व लाडक्या बहिणी, तुमची प्रतीक्षा आता 100% संपलेली आहे. लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका जुलै हप्त्याबद्दल, कारण की आता अधिकृत अपडेट आलेले आहे आणि महिला व बालविकास मंत्री ज्या आहेत आदितीताई तटकरे यांनी राखी पौर्णिमेचं गिफ्ट लाडकीला देणार आहे आणि जुलै हप्त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला लवकरच जमा होणार आहे. तर काय आहे हे अधिकृत अपडेट ते आपण आता या व्हिडिओमध्ये लगेचच बघूयात. काय म्हणत आहे आदितीताई तटकरे, तर त्या म्हणाल्या, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे. पुन्हा वाचून दाखवते लाडक्या बहिणी, लक्ष देऊन बघा. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे. आणि हे अपडेट स्वतः महिला व बालविकास विभागाने दिलेले आहे. तर राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येस म्हणजे राखी पौर्णिमा आहे 9 तारखेला, तर 9 ऑगस्टला राखी पौर्णिमा आहे. तर 8 तारखेला पूर्वसंध्या म्हणजे कोणती? आदला दिवस. राखी पौर्णिमेचा एक दिवस आधी म्हणजे 8 तारखेला म्हणजे 8 ऑगस्टला सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलैचा हप्ता हा जमा झालेला असेल, असे आवाहन असा हा शब्द महिला व बाल विकास विभागाने लाडक्या बहिणींना दिलेला आहे. तर लाडक्या बहिणी, आता तर अधिकृत अपडेट तुम्हाला मी सांगत आहे. जसे की आपणास माहीतच आहे की आपल्या व्हिडिओवर, आपल्या चॅनलवर सगळे खरे आणि अधिकृत अपडेट आपण देत असतो. खोट्या बातम्या आणि फेक व्हिडिओज आपण बनवत नाही. हे तुम्हाला पहिलेपासून आधीपासून माहीत नसेल तर माझे सगळे व्हिडिओ बघा. सर्व सत्य अपडेट, आणि जोपर्यंत काही अधिकृत अपडेट आपल्या हाती येत नाही तोपर्यंत आपण कुठलीही बातमी, कुठलाही व्हिडिओ तुमच्या समोर आणत नाही. सर्व लाडक्या बहिणी, संपूर्ण माझी ऑडियन्स, सगळे माझे सबस्क्रायबर्स आणि ज्यांनी नाही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं त्यांना पुन्हा मनापासून प्रेमाने आणि खूप खूप अंतःकरणातून विनंती करते की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन प्रेस करा म्हणजे घंटीचे बटन दाबा आणि जे तिथे 3 ऑप्शन येतात त्यापैकी तुम्हाला ऑल ऑप्शन निवडायचा आहे. जिथे ऑल लिहिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला टच करायचं आहे. ऑल बटन तुम्हाला दाबायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक बातमी, नवीन काही आलं, योजनेमध्ये काही बदल झाला, हप्ता जमा झाला किंवा काही नवीन योजना आली की तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलमध्ये अपडेट मिळणार. सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येणार. त्यासाठीच तुम्ही ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा, ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट मिळेल. तर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल. आणि हे बघा, आज आहे 2 ऑगस्ट आणि इथे खाली दिलेलं आहे बघा, संध्याकाळी 7:40 म्हणजे 7:45ला 5 कमी असताना 1 ऑगस्ट 2025ला महिला व बाल विकास विभागाने हे अपडेट दिलेले आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये 8 तारखेला
पैसे जुलैचे जमा होणार हे 100% अधिकृत अपडेट तुम्हाला आम्ही देत आहोत। हे महिला व बालविकास विभागाने अपडेट दिलेले आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमची चिंता गेलेली आहे आणि कालच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जुलैच्या हप्त्यासाठी नवीन GR आला आणि त्या GR मध्ये 2984 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे असे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। आणि आज लगेच अधिकृत अपडेट महिला व बालविकास विभागाने त्यांच्या अधिकृत अकाउंटवर दिलेला आहे आणि मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे। कालही मी तुम्हाला लाईव्ह GR दाखवला की त्या GR मध्ये म्हटलं होतं की 2984 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि आजही मी तुम्हाला अधिकृत अपडेट दाखवत आहे, लाईव्ह अपडेट दाखवत आहे की जे महिला व बालविकास विभागाने दिलेले आहे। आता 8 जुलैला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार। फक्त एकच तुम्ही काम करा, सर्व लाडक्या बहिणी आपलं आधार अपडेटेड ठेवा, आपले बँक खाते म्हणजे ज्या बँकेत तुमचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते येतात ते बँक खाते तुम्ही अपडेटेड ठेवा। तुमचं NPCI DBT म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच तुमचं जे DBT आहे ते अकाउंट तुम्ही अपडेटेड ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये नियमित येत राहील। आता सर्वात महत्त्वाची तुम्हाला मी बातमी सांगते आहे, यापुढे मी सर्वात आणि अत्यंत महत्त्वाचा अपडेट सांगते आहे। बघा, भरपूर अशा बहिणी आहेत की ज्या पात्र आहेत तरी सुद्धा त्यांना जूनचा हप्ता आलेला नाही। तर आता अशा बहिणींनी आठवणीने आणि आवर्जून मला कमेंट करायची आहे। जुलैचा हप्ता तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला कमेंट करायची आहे की तुम्हाला जून आणि जुलै असे दोन्ही हप्ते आले का, कृपया करून आठवणीने कमेंट करा हां। कारण की जर नसेल आला तर तुम्हाला यापुढे काय करायचं यावर आम्ही सरकारशी लढतो। सरकारकडनं अपडेट आलं की तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ आणतो। म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणींचं पण कर्तव्य आहे की त्यांनी आठवणीने कमेंट करा की कारण की भरपूर अशा बहिणी आहेत की त्यांना जूनचा हप्ता आलेला नाही। मग तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता सोबत जर आला तर आठवणीने कमेंट करा, म्हणजे आमची चिंता जाईल। काय होतं, तुमच्यापेक्षा जास्त आम्हीच चिंता करत असतो, आम्हीच धडपड करत असतो, आम्ही सगळीकडे शोधत असतो की आम्हाला काय अपडेट मिळतं का, आणि जेणेकरून आम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओ घेऊन येऊ। कारण की माझ्या सगळ्या बहिणी वाट बघत असतात ना, जुलैचा हप्ता कधी मिळेल, काय तारीख निश्चित झाली का, निधी मंजूर झाला का, कधी DBT होणार, मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केली का, अशा पद्धतीने सगळ्या बहिणी आतुरतेने वाट बघत असतात। म्हणून मी सुद्धा तुमच्यासाठी धडपडत असते सगळीकडे की कुठे मला अपडेट मिळता का, सरकारने काही अपडेट दिले आहे का, सरकारचं काही अपडेट माहिती आली आहे का, नवीन बातमी आली आहे का, त्यासाठी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।